स्वारगेट बस स्थानकातील आरोपी जो आहे तो गुन्हाट गावातील आहे आणि याच गुन्हाट गावामध्ये तो रात्रीच्या दरम्यान ही जी विहीर आहे GBLच्या ग्राउंड आहे त्या या विहिरीच्या जवळ रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बसला होता। तो या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान होता। पोलीस त्याचा शोध घेत होते, ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते आणि तो या ठिकाणीच काल रात्री 1:30च्या दरम्यान मिळून आलेला आहे। प्रत्यक्षदर्शींनी असं सांगितलंय की या ठिकाणी दावा करण्यात आलाय की हा या ठिकाणी फिरत होता आणि इथूनच त्याला जो काय आहे तो आम्ही पकडून दिलेला आहे। आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहे ज्यांनी हा संपूर्ण पाहिलेलं आहे। नेमकं काल रात्री काय घडलं? काल आम्ही असंच पोलिसांसोबत गस्त घालत होतो। पोलीस प्रत्यक्षात त्या ठिकाणी इथनं त्यांचा रवाना गावामध्ये झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी जी मोहीम होती ती या ठिकाणी इथली बंद केली होती आणि त्या ठिकाणी नंतर तिकडं पॉईंट कळाला होता की त्या ठिकाणी तो तिकडे गेलाय, म्हणून त्या ठिकाणी सर्व यंत्रणा तिकडे गेली होती। डॉग स्क्वॉड पण तिकडे गेलेलं होतं आणि त्यानंतर आम्ही मी साईनाथ तोळू आणि स्वतः माझा मोठा भाऊ होता मनोज दादा, त्यासोबत अरविंद घोडके होते, त्याच्यानंतर अरुण आखवट्याचे वडील होते। हे सर्व मुलं सर्वजण आम्ही तिकडे शामगुळ होतं। आम्ही असं चालत चालत इकडे येत होतो कारण तिकडं जे ड्रोन होतं ते ड्रोन त्या ठिकाणी आवाज देत होतं, आता तू बाहेर निघ, तू त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी त्याला सूचना दिल्या जात होत्या, वारंवार त्या सूचना देत होत्या। त्या सूचना आम्हाला वाटलं की त्या ठिकाणी त्या सूचना ऐकून इकडे येईल, म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या पुलावरती थांबलेलो होतो। मग मी माझी हीच गाडी त्या ठिकाणी घेऊन आलो आणि तिच्या उजेडात तुम्हाला इथं दिसला, मी लगेच त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी दत्ता इथं आहे। मग त्या ठिकाणी मला त्याच्या हातात काहीतरी दिसत होतं, मला वाटलं दुसरंच काहीतरी आहे, म्हणून त्या ठिकाणी मी त्याच्या जवळ पटकन गेलो नाही, तो तिथं होता। मग त्या ठिकाणी मी तिथून चालत चालत त्याच्या जवळ पाहिलं त्याला आधी आणि नंतर गाडी लावली व्यवस्थित, गाडीची लाईट तशीच चालू ठेवली आणि त्या ठिकाणी त्याला येऊन त्या ठिकाणी त्याला पकडलं। तो मला म्हणायचं पकडू नको मला, की मी माझ्या मुलाला भेटू द्यात मला आणि नंतर मी त्या ठिकाणी जे काय आहे ते नंतर मी सांगेनच सर्वांना, असं त्या ठिकाणी सांगत होता। आणि मी त्याला पकडल्यानंतर मी लगेच पोलीस पाटलांना फोन लावला आणि पोलीस पाटलांनी त्या ठिकाणी बाकीची यंत्रणा हलवली आणि त्या ठिकाणी यंत्रणे आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला 5 मिनिटं देखील त्या ठिकाणी ठेवलं नाही, लगेच त्याला गाडीत घालून पोलीस त्या ठिकाणी त्याला रवाना केलेला होता। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, गुन्हाट गाव, शिरूर। दरम्यान शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी दत्ता गाडीला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं आहे। आरोपी दत्ता गाडीला गावामध्ये थारा न देता पोलिसांसोबत आरोपीला पकडण्यासाठी गावकऱ्यांनी मदत केलेली आहे। गावकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी। आपल्यासोबत ग्रामस्थ आहे, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, कशा पद्धतीने त्याला पकडलं गेलं आणि नेमकं गाव कसं आहे या संदर्भामध्ये आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत हे ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीचं गाव आहे, नेमका जी काय घटना घडली आहे या नंतर हे गाव कसं आहे? गाव अतिशय धार्मिक गाव आहे, सुसंस्कृत गाव आहे। पण कसं झालंय, फक्त एका व्यक्तीने गुन्हा केला त्याच्यामुळं पूर्ण गावाला हे केलं जाते, बदनाम केलं जाते। गावाने आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना बरंचसं म्हणजे मदत केली। धार्मिक गाव आणि सुसंस्कृत मुलं, चांगल्या विचाराची आणि चांगल्या धार्मिक प्रवृत्तीची मुलं आहे सर्व गावात, पण एका मुलाने चूक केल्यामुळं सगळ्या गावाची बदनामी व्हायला लागली, ते आम्हाला कोणाला ते सहन होईना, म्हणून आम्ही निर्णय घेऊन त्या आरोपीला पकडण्याचा निश्चय केला आणि सर्वांनी त्या ऊसामध्ये सापळा रचून मुलं सगळी ऊसाने घुसली, रात्र पोरं जागी राहिली। सगळ्या वस्त्यावाल्यांनी निर्णय घेतला की आपल्या वस्तीका आला की आपण कळवायचं, मग रात्री तशाच प्रकारे ते एका वस्तीकडे गेला, त्या ठिकाणी लगेच फोन करून त्या आरोपीला कॅच करून देण्यात आमच्या सर्व ग्रामस्थांनी आणि आमच्या तरुण मंडळींनी सहकार्य केलं। म्हणून आरोपीला जर ठरवलं असतं गावाने मदत करायची तर अजूनही कित्येक दिवस ते आरोपी इथं अन्न पाणी घेऊन जगू शकत होता ऊसाच्या शेतात, पण निर्णय झाल्यामुळं पाणी प्यायला सुद्धा कोणी देईन आणि दिलं तरी लगेच पोलिसांना कळवून ताब्यात देण्याची प्रक्रिया गावाने केली। पोलिसांना चांगल्या प्रकारे मदत केली। या ठिकाणी बिबट्याचा खूप वावर आहे आमच्या भागात, या ठिकाणी खूप वेळा सांगून या ठिकाणी पिंजरे काय लावण्यात आलेले नाही। त्यांना बिबट्याची फार भीती असल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना आणि वननीती जी गावातली मुलं आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अशी मदत करून आरोपीला दिवसभर सापडण्यासाठी खूप मदत। रात्री साधारणतः 11 वाजता आरोपी एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी गेला एका घरी, तर तिथंच त्याने पश्चाताप व्यक्त केला की मला खूप पश्चाताप होतोय की ही चूक मी नव्हती करायला पाहिजे, पण झाली माझ्याकडून चूक, माझ्या मुलांकडे लक्ष द्या, असं त्या कुटुंबियाला तो बोलला। त्याच्यानंतर तो पाणी घेऊन तिथनं गेल्यानंतर त्यांना वाटलं आता आपल्याकडे आला होता, म्हटल्यानंतर पोलिसांना कळवलं पाहिजे। त्यांनी पण पोलिसांना माहिती दिली, माहिती दिल्यानंतर एक 5च मिनिटात पोलीस तिथं आले आणि त्याला कॅप्चर केलं। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे,
न्यूज 18 लोकमत, गुन्हाट, शिरूर.